वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक हिरोची स्प्लेंडर प्रो इली होती माझ्याकडे. गाडीमध्ये मित्रांनो छोटंसं प्रॉब्लेम होतो, पण 2-3 मेकॅनिक मित्रांनो झाले गाडीसाठी. गाडीचा प्रॉब्लेम गेलो नाही. प्रॉब्लेम ह्यो होतो, गाडी साईड स्टँडवर लावलास की चालू होय आणि उभी केली की गाडी बंद पडा. आता मित्रांनो मी उभी केली, गाडी काही बंद पडली नाही. गाडीचा प्रॉब्लेम काय होतो ह्यो जर कोणाक समजलो असत तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा. प्रॉब्लेम काय असत तो सांगा. गाडी BS4 कार्बोरेटरवाली, एका सेन्सर इंजेक्टर काही झंझट नाही मित्रांनो. कार्बोरेटर प्लग कॉईल एवढाच. मेकॅनिकनी कॉईल वगैरे सगळा चेंज करून झालो होतो. मी पण आता एक कॉईल चेंज केली आहे, पण गाडीचा प्रॉब्लेम पूर्णरीतीत गेलो मी मित्रांनो. आता जवळजवळ तुमका सांगतोय CDI फक्त चेंज केली आहे गाडीची. पण मित्रांनो ह्यो जो प्रॉब्लेम होतो CDI मी का चेंज केली, कारण CDI मित्रांनो जळलेली होती. आणि दुसरा विषय, गाडी उभी केल्यावर जी बंद पडा मित्रांनो, याच्या टाकीच्या खाली पॉवर कॉईलमधनं करंट जो तो लीक होय. जेव्हा गाडी उभी होय तेव्हा ते पिनी लूज असल्यामुळे लिकेज होय. पिनिंग का मी दाबले, WD-40 स्प्रे मारलो आणि गाडी आता बघा रेस घेऊ लागली. गाडी रेस घेत नव्हती आणि उभी केल्यावर डायरेक्ट बंद पडा. तर मित्रांनो, जर तुमका असे काही प्रॉब्लेम्स असतील तर एकदा संपर्क साधा आमच्याशी आणि कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू.